श्री जगदीश शिवाजी भोवड पत्रकारिता, साहित्य, संपादन आणि सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री जगदीश शिवाजी भोवड. 12 ऑक्टोबर 1967 रोजी जन्मलेले श्री जगदीश भोवड यांनी BA पर्यंत शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच लेखन, वाचन आणि समाजातील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करण्याची त्यांना आवड होती. हाच छंद पुढे त्यांच्या यशस्वी पत्रकारितेचा पाया ठरला. आज ते दैनिक नवराष्ट्र ते ब्युरो प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या आधी त्यांनी दैनिक पुण्यनगरी येथे ठाणे, पालघर विभागात ब्युरो प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच दैनिक लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून पालघर वसई हॅलो हेड या जबाबदारीत त्यांनी 5 वर्षे उल्लेखनीय सेवा दिली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दैनिक शिवनेर, मुंबई सकाळ, लोकसत्ता, वृत्तमानस आणि पुण्यनगरी अशा नामांकित वर्तमानपत्रात काम करत पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठा अनुभव संपादन केला आहे. पत्रकारितेसोबतच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक गाजलेली पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये प्रतिभावान राष्ट्राध्यक्षा, विजय साळसकर बेडर वर्दीवाला, युनिट नंबर 9, एनकाउंटर, मुलांची गोष्ट, मालवण पॅटर्न, प्रेमानुबंध, हातकडी, पाठलाग आणि कायद्याचे लांब हात असतात या पुस्तकांचा समावेश होतो. कवितेच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रिय सखी, प्रियमवदा आणि ती आणि तो हे त्यांचे कविता संग्रह रसिकांच्या मनात घर करून गेले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके संपादित केली आहेत. मी मुंबईचा महापौर, सलाम सैनिक, शौर्य, कॉम्रेड मदन नाईक, दृढनिश्चयी, डॉक्टर दीपक सावंत यांचे लेखसंग्रह आणि कर्मयोद्धा या पुस्तकांमधून त्यांच्या संपादन कौशल्याची प्रचिती येते. सामाजिक क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे खजिनदार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य तसेच कोमसाप बोरिवली शाखेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पत्रकारिता, साहित्य, समाजसेवा आणि संघटन कौशल्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे श्री जगदीश भोवड सर. आज सर्व स्टार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.